गुड मॉर्निंग क्लास. लास्ट पॉइंट अमाइन चॅप्टरमध्ये आपला बेसिक स्ट्रेंथ ऑफ ॲलिफॅटिक अमाइन्स. हियर amines are basic nature because amines contain lone pair of electrons and that can be donated. Okay, so according to the Lowry-Bronsted concept, the substance which donates a proton is the acid and which accept it, that is the base here. So lone pair of electrons are donated here from the amines or ammonia. So amines are in a basic nature and the basic strength is dependent on the pKb value. So pKb is nothing but negative log to the base 10 of Kb. So what is the Kb? Kb is the dissociation constant for base. Okay, so Kb value used to determine the strength of base. So इथं lower the pKb value, stronger is the base. हा लास्ट पॉइंट आपण पाहिलं होतं त्याच्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये जर ऑर्डर ऑफ पीकेबी व्हॅल्यू जर पाहिले आपण तर अमोनिया इज ग्रेटर दॅन प्रायमरी अमाइन इज ग्रेटर दॅन सेकंडरी अमाइन इज ग्रेटर दॅन टर्शियरी अमाइन. काय ऑर्डर होती पीकेबी व्हॅल्यूची? दॅट इज अमोनिया NH3 इज ग्रेटर दॅन RNH2 इज ग्रेटर दॅन R2NH. ओके, इज ग्रेटर दॅन R3N. ओके, ही ऑर्डर कशाची आहे? ऑर्डर ऑफ पीकेबी व्हॅल्यू. आणि पीकेबी काय आहे? इट इज द निगेटिव्ह लॉग टू द बेस 10 ऑफ केबी. केबी मीन्स dissociation constant for base. Lower the value of pKb, lower the value of pKb, stronger will be the base. Stronger, lower the value of pKb, stronger बेस. बेसची स्ट्रेंथ कशी आहे? स्ट्रॉंग होईल जर व्हॅल्यू लो झाली तर. ना इथं बेसिक स्ट्रेंथ ॲलिफॅटिक अमाइनची या रेंजमध्ये आहे. अमोनिया, प्रायमरी अमाइन्स, सेकंडरी अमाइन्स अँड टर्शियरी अमाइन्स. ओके, बट द पीकेबी व्हॅल्यूज ऑफ द ॲलिफॅटिक अमाइन्स, सेकंडरी अमाइन्स, हा जो आहे ना सेकंडरी अमाइन्स, इट इज मोर बेसिक. आता रिझन इज दॅट, लेट्स सी व्हॉट इज द रिझन हियर. ॲलिफॅटिक अमाइन्स, सेकंडरी अमाइन इज मोर स्ट्रॉंगर. इथं जर पाहिलं आपण तर सेकंडरी अमाइन इज अ मोर स्ट्रॉंगर बेस. रिझन काय आहे त्याचं? पहिलं रिझन पाहिलं आपण, इन्फ्लुएन्स ऑफ प्लस आय इफेक्ट. म्हणजे इथं प्लस आय इफेक्ट आहे. प्लस आय इफेक्ट म्हणजे काय? इलेक्ट्रॉन डोनेटिंग इंडक्टिव्ह इफेक्ट. आता इलेक्ट्रॉन डोनेटिंग इंडक्टिव्ह इफेक्ट काय करतो? तर हा जो अमोनिया आहे त्याच्यामध्ये 3 हायड्रोजन्स आहेत. ठीक आहे, त्याचा कॉन्जुगेट बेस जर आपण पाहिला तर 4 हायड्रोजन येतात. 1 हायड्रोजन पिकअप करतो अमोनिया इथे. ठीक आहे, आणि प्रायमरी अमाइन्समध्ये काय आहे? 1 हायड्रोजन, 2 हायड्रोजन अँड अनदर 1 हायड्रोजन. सो दिस R विल डोनेट द इलेक्ट्रॉन डेन्सिटी टुवर्ड्स द नायट्रोजन ॲटम. ओके, विच गेट this result in increasing the stabilization of conjugate acid and thereby increasing order of basic strength. इथं काय होतं? स्टॅबिलायझेशन इन्क्रीज होतं. इलेक्ट्रॉन डोनेट होतात नायट्रोजनकडे इलेक्ट्रॉन डोनेटिंग इंडक्टिव्हमुळे. कॉन्जुगेट ॲसिड गेट स्टॅबिलाइज. आता कॉन्जुगेट ॲसिड म्हणजे काय? आणि ॲसिड डोनेट्स अ प्रोटॉन टू द बेस. आता इथं हा बेस आहे पण ह्या बेसने काय केलं? प्रोटॉन पिकअप केला आहे. सो दॅट विल बी द कॉन्जुगेट ॲसिड. आणि हा कॉन्जुगेट ॲसिड स्टॅबिलाइज बाय दिस पर्टिक्युलर increasing stabilizer conjugate acid and the increasing order of the basic strength. Stabilization increase होतं याच्यामध्ये. ओके, ड्यू टू द इलेक्ट्रॉन रिलीजिंग इंडक्टिव्ह इफेक्ट स्टॅबिलाइज द पॉझिटिव्ह चार्ज ऑन द ॲटम बॉन्डेड टू इट. ओके, सो याच्यावरती जो काय ॲटम बॉन्डेड आहे याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज मेंटेन होतो बाय रिलीजिंग दिस पर्टिक्युलरली इलेक्ट्रॉन टू द नायट्रोजन ॲटम. ओके, सो दिस इज द स्टॅबिलायझेशन ऑफ conjugate acid. Okay, and therefore here the order is that ammonia, primary amines, secondary amines and tertiary amines. Order of stabilization म्हणजे अमाइन्स आहे तो लेस आहे, प्रायमरी अमाइन्स, सेकंडरी अमाइन्स आणि टर्शियरी अमाइन्स. पण एक्सपेक्टेड ऑर्डर काय आहे याच्यामध्ये? टर्शियरी अमाइन्स जास्त स्ट्रॉंगर बेस आहे. पण याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर आपण 2 इफेक्ट पाहिले होते.
पहिला आहे इन्फ्लुएन्स ऑफ प्लस आय इफेक्ट आणि दुसरा आहे इन्फ्लुएन्स ऑफ सॉल्व्हेशन. आता सॉल्व्हेशनमध्ये काय, सॉल्व्हेशन इज द प्रोसेस ऑफ रिऑर्गनायझेशन ऑफ सॉल्व्हंट अँड सॉलिड मॉलिक्युल्स इन टू द सॉल्व्हेशन कॉम्प्लेक्स. ओके, सो हिअर याच्यामध्ये सॉल्व्हेशनमध्ये काय होतं, वॉटर स्टॅबिलायझेशन ऑफ कॉन्जुगेट ॲसिड बाय ॲलिफॅटिक अमाइन्स अँड अमोनिया कॅन बी रिप्रेझेंट ॲज शोन बिलो. ओके, आता अमाइन्स आहे किंवा अमोनिया आहे, तर अमोनियामध्ये 4 हायड्रोजन्स आहेत. अमोनिया हॅव्हिंग 4 हायड्रोजन, कॉन्जुगेट बेस ऑफ अमोनिया हॅव्हिंग द 4 हायड्रोजन, कॉन्जुगेट बेस ऑफ प्रायमरी अमाइन हॅव्हिंग 3 हायड्रोजन, कॉन्जुगेट बेस ऑफ सेकंडरी अमाइन हॅव्हिंग 2 हायड्रोजन अँड कॉन्जुगेट बेस ऑफ tertiary amine having only 1 hydrogen atom. Okay, so as the number of hydrogen increases, the solvation get increases, but as the number of hydrogen decreases, म्हणजे पहा काय होतं याच्यामध्ये, हा आहे NH4 आपला, NH4 प्लस त्याच्यानंतर आहे आपला RNH3, RNH3, ठीक आहे, पहा R2NH, इट इज, इथं लिहितो मी परत, NH4 देन RNH3 देन R2NH देन R3NH. ओके, पॉझिटिव्ह चार्ज, positive charge and positive charge. This is the solvation increases from right to left. Okay, आणि प्लस आय इफेक्ट काय, प्लस आय इफेक्ट increases from left to right. सॉल्व्हेशन राईट टू लेफ्ट इन्क्रीज होत आहे कारण नंबर ऑफ हायड्रोजन इन्क्रीज होत आहे. इथे 4 हायड्रोजन आहे, इथे 3 आहेत, इथे एकच आहे आणि याच्यामध्ये पण एकच आहे. ओके, याच्यामध्ये एक हायड्रोजन आहे, याच्यामध्ये आय थिंक इथे 2 आहेत, NH2 आणि इथं NH. ओके, सो याच्यामध्ये सॉल्व्हेशन राईट टू लेफ्ट इन्क्रीज होतं आहे आणि प्लस इफेक्ट लेफ्ट टू राईट इन्क्रीज होतं कारण का प्लस आर ग्रुप इन्क्रीज होतं. तिथे एकच आर ग्रुप आहे, इथे 2 आहेत, इथे 3 आहेत, म्हणजे इंडक्टिव्ह इफेक्ट इन्क्रीज होतं. पण याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर हा सॉल्व्हेशनमध्ये दिस विल बी स्टॅबिलाइज आणि इंडक्टिव्ह इफेक्टमध्ये दिस विल स्टॅबिलाइज कॉन्जुगेट जो काही ॲसिड आहे. तर याच्यामध्ये या दोन्ही इफेक्टमध्ये आपल्याला एक्झॅक्टली जो सेकंडरी अमाइन्स आहे तो स्ट्रॉंगर बेस आहे किंवा स्ट्रॉंगेस्ट बेस आहे ते दोघांच्यामध्ये क्लिअर होत नाही. इंडक्टिव्ह इफेक्टमध्ये टर्शियरी अमाइन्स जो आहे तो स्ट्रॉंगर बेस दाखवतो आपला आणि सॉल्व्हेशनमध्ये जो अमोनिया आहे तो अमोनिया स्ट्रॉंगर बेस दाखवतो कारण तिथे 4 हायड्रोजन आहेत त्याच्यामध्ये. त्याचं सॉल्व्हेशन जास्त आहे, हायड्रोजन बॉन्डिंग फॉर्म होतं त्याच्यामध्ये. ओके, सो NH4 प्लस इज बेस्ट स्टॅबिलाइज बाय द सॉल्व्हेशन. इथं याचं सॉल्व्हेशन जास्त आहे आणि इथं इंडक्टिव्ह इफेक्टमध्ये याचं स्टॅबिलायझेशन जास्त आहे. तर आता ह्या दोन्हीमध्ये आपल्याला एक्झॅक्टली कोणता बेटर स्टॅबिलायझेशन आहे कॉन्जुगेट ॲसिडचं. तर ह्याच्यामध्ये द नेट रिझल्ट इज दॅट ॲज वी मूव्ह फ्रॉम ammonia to tertiary amines, the basic strength increases due to the better stabilization of the corresponding conjugate acid. And amines is the weaker base than the secondary amine. The stabilization of conjugate acid 3 degree by the solution is very poor. त्याच्यामुळे this is the secondary amine is the stronger base, strongest base. त्याचं conjugate acid is stabilized. Conjugate acid is stabilized by the solution as well as the conjugate acid is stabilized by the plus I effect. Plus I effect 2 R group आहेत, therefore secondary amine is a strongest base. ओके, इथं हा जो लास्ट पॉईंट होता आपला तो क्लिअर झाला. नेक्स्ट पॉईंट आहे आता याच्यामध्ये आपला रिझन काय आहे. एक तर PKB व्हॅल्यू काय आहे सेकंडरी अमाइनची जास्त आहे आणि म्हणून तो कमी आहे. PKB व्हॅल्यू सेकंडरी अमाइनची कमी आहे म्हणून सेकंडरी अमाइन स्ट्रॉंगेस्ट बेस आहे अमंग द प्रायमरी, सेकंडरी अँड टर्शियरी. आणि त्याला प्लस आय इफेक्टचा इन्फ्लुएन्स आहे आणि सॉल्व्हेशनचा पण इन्फ्लुएन्स आहे. ओके, सो PKB व्हॅल्यू डिक्रीज होते आणि त्याच्यामुळे
Plus I effect and solvation on stabilization conjugate acid of the aliphatic amine decide whether the basic strength of pKb value. These two factors are very much important. ओके, लक्षात येतं का? पीकेबी व्हॅल्यू डिक्रीज होते त्याच्यामध्ये आणि त्याच्यामुळे बेसिक स्ट्रेंथ त्याची वाढते आणि दॅट विल बी स्टॅबिलाइज बाय द करस्पॉन्डिंग कॉन्जुगेट ॲसिड बाय द प्लस आय इफेक्ट ॲज वेल ॲज द सॉल्वेशन. पुढचा पॉईंट आपला बेसिसिटी ऑफ अरिल अमाइन्स. बेसिसिटी ऑफ अरिल अमाइन्स. आता पहा, अरिल अमाइन्सची बेसिसिटी आपल्याला स्टडी करायची. बेसिसिटी ऑफ अरिल अमाइन्स. सो लेट्स सी. अरिल अमाइन्स इन जनरल आर वीकर बेस. अरिल अमाइन्स कसे आहेत? अरिल अमाइन्स म्हणजे काय? हा रिंग, ॲरोमॅटिक रिंग आणि त्याला अटॅच NH2. ओके, दिस इज कॉल्ड अरिल अमाइन्स. इट कंटेन लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. त्याची रिॲक्शन जर घेतली आपण वॉटर मॉलिक्यूल बरोबर तर पहा प्रोडक्ट फॉर्म होतो आपला. इथे लिहितो मी प्रोडक्ट. जनरली बेसची टेंडन्सी काय? टू ॲक्सेप्ट द प्रोटॉन. सो दॅट विल फॉर्म NH3+. ओके, सो दिस इज द कॉन्जुगेट ॲसिड. कॉन्जुगेट ॲसिड is formed plus OH-. Okay, conjugate acid is formed. So here is a weaker base. According to pKb value, aryl amine is the weaker base. Okay, so here both the species base and conjugate acid are resonance stabilized but a different extent. Okay, आता हा conjugate acid आहे आणि हा base आहे. हा अरिल अमाइन बेस आहे आणि हा कॉन्जुगेट ॲसिड आहे. दोघांचं जर रेझोनन्स स्टॅबिलायझेशन जर पाहिलं आपण, अरिल अमाइन NH2 ग्रुप इज अटॅच टू द डायरेक्टली टू ॲरोमॅटिक रिंग. इथं हा जो NH2 ग्रुप आहे हा डायरेक्टली अटॅच आहे. NH2 ग्रुप इज डायरेक्टली अटॅच टू द ॲरोमॅटिक रिंग. ओके, द लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स ऑन नायट्रोजन. नायट्रोजनच्या ज्या लोन पेअर्स आहेत ह्या डायरेक्टली काय होतात रिंगमध्ये त्याचं इट इज कॉन्जुगेटेड टू द ॲरोमॅटिक रिंग अँड इज लेस अवेलेबल फॉर द प्रोटोनेशन. ह्या काय होतात? कॉन्जुगेट होतात रिंगमध्ये. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण जर स्ट्रक्चर जर पाहिलं आपण अमोनियाचं रेझोनेटिंग स्ट्रक्चर काढू आपण. पहा, दिस इज NH2 ॲनिलीन. लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत तर इट विल कॉन्जुगेट इन द रिंग. इट विल गेट कॉन्जुगेटेड इन द रिंग. पर रेझोनन्स स्ट्रक्चर काढतो मी त्याचं. डबल बॉन्ड जनरेट होईल इथं NH2चा आणि नायट्रोजन कॅरीज पॉझिटिव्ह चार्ज हिअर. आता इथं निगेटिव्ह चार्ज येईल याच्यावरती आणि दिस विल कॅरीज डबल बॉन्ड हिअर. नेक्स्ट याच्यामध्ये काय होईल? दिस इलेक्ट्रॉन निगेटिव्ह चार्ज इज शिफ्टेड हिअर, दिस विल शिफ्टेड हिअर. देन निगेटिव्ह चार्ज विल बी शिफ्टेड हिअर, double bond is generated here, here double bond and that will be the NH2+. Next case मध्ये हा इकडे शिफ्ट होईल, this will shifted here and then पहा निगेटिव्ह चार्ज इथं येईल, डबल बॉन्ड इथं, डबल बॉन्ड इथं, डबल बॉन्ड NH2, नायट्रोजन कॅरीज पॉझिटिव्ह चार्ज. लास्ट केसमध्ये this will shifted here and this will shifted here. Here NH2. Okay, so this is the first structure, this is second, this is third, this is fourth and this is fifth. Okay, so याच्यामध्ये इतर निगेटिव्ह चार्ज लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन दॅट विल बी कॉन्जुगेटेड इन द रिंग. ओके, सो इट इज अ लेस अवेलेबल फॉर द प्रोटोनेशन. याचं प्रोटोनेशन होणार नाही, त्याच्यामुळे तो स्टॅबिलाइज होणार नाही जो काही कॉन्जुगेट ॲसिड. आणि कॉन्जुगेट ॲसिडचं काय? याचा कॉन्जुगेट ॲसिड आहे पहा NH3. ओके, आणि कॉन्जुगेट ॲसिड आहे तो हा जो कॉन्जुगेट ॲसिड आहे जो फॉर्म झाला आहे ॲनिलीन आणि वॉटर मॉलिक्यूल बरोबर रिॲक्ट होऊन. ओके, so that anilinium ion is obtained by accepting a proton, does not have a lone pair of electrons on nitrogen, hence it can be stabilized by only two resonance structure and therefore less stabilized than the aniline. याच्यामध्ये जो आहे एकतर इथं येईल
इथं येईल किंवा इथं येईल. आणि याचं रेझोनेटिंग स्ट्रक्चर पहा, NH3. सो हिअर पॉझिटिव्ह चार्ज येईल इथं, सॉरी. सो ह्याचं जो ॲनिलिनियम आयन आहे त्याचं रेझोनेटिंग स्ट्रक्चर किती, 2च रेझोनेटिंग स्ट्रक्चर आहे त्याची, आणि इथं किती आहेत, 5 रेझोनेटिंग स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये. ओके, सो हा मोर बेसिक आहे ॲज कम्पेअर्ड टू द ॲनिलिनियम आयन. ओके, ॲनिलिन इज मोर बेसिक दॅन द, बट ॲक्च्युअली इज weaker acid because lone pair of electron is not available for the protonation, and it will be the conjugated into the ring. So aniline is a resonance stabilized by these 5 structure, and here stabilization is only 2 structures. So that is the basicity of aliphatic amines. Okay, aromatic amines. So arylamines are stabilized by the resonance. Okay, येते लक्षात. So this is the basicity of amines, arylamines. Arylamines are basic in nature, but they are having a resonance stabilization. Okay, so here that resonance stabilization will be available here, but lone pair of electrons is not available for the protonation, and therefore aniline is a weaker base. Exam मध्ये maybe question येईल, explain why arylamine are weaker base than the अमोनिया अँड ॲलिफॅटिक अमाइन्स. आता अमोनिया आणि ॲलिफॅटिक अमाइन्समध्ये स्टॅबिलायझेशन स्ट्रॉंगर आहे, प्लस आहे, इफेक्ट आहे, सॉल्व्हेशन आहे. पण अरिलामाइन्समध्ये फक्त रेझोनन्स स्टॅबिलायझेशन आहे, आणि त्यात म्हणजे प्रॉब्लेम काय, निगेटिव्ह चार्ज और लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स इज स्टॅबिलाइज और इट गेट कॉन्जुगेटेड विद इन द रिंग बाय द 5 रेझोनेटिंग स्ट्रक्चर इन द aniline. But in conjugate acid of aniline is stabilized by the only 2 resonating structure, and therefore aniline is a weaker base as compared to the ammonia and primary amines. ओके, येते लक्षात. ठीक आहे, इथं हा पॉईंट आपला फिनिश होतोय. नेक्स्ट लेक्चरला आपण डायझोडायजेशन रिॲक्शन्स, काही रिॲक्शन्स राहिलं तर अमोनियाच्या, त्या आपण कंप्लीट करूया. ठीक आहे, म्हणजे हा चॅप्टर आपला ऑलरेडी जवळपास फिनिश होत आलाय. काही 1-2-3 रिॲक्शन राहिलं ते आपण कंप्लीट करूया. ठीक आहे, थँक्यू.